नमस्कार. आपण सध्या आहोत पालघर जिल्ह्यातील विरार या भागामध्ये. खरं तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यामुळे 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस झाला होता आणि त्या परिस्थितीमध्ये अनेक भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे अनेकांच्या घरामध्ये किंवा घराबाहेर पाणी हे भरलं होतं, ज्यामुळे अनेकांना अन्नधान्य मिळत नव्हतं, अनेकांचे हाल होत होते. अशाच नागरिकांना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मदतीने अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. त्यासाठी या उपक्रमामध्ये अनेक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. विभाग प्रमुख पांडुरंग भोसले, दिनेश आठाळे व शहर प्रमुख रोहन चव्हाण, शिवाजी कल्याणकर व त्याचप्रमाणे अनेक शाखा प्रमुख सुनील शिरवंडेकर, शैलेश तेंडुलकर, रमाकांत बारवाड, संदेश लाखन, रमेश सावंत व त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते व त्यांनी अनेकांना या मदतीचा हातभार लावला. वाटप केलंय, तर या मदती संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे, कशा प्रकारे त्यांनी ही मदत केली, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून आपल्या पालघरमध्ये आणि वसई विरार शहर महानगरपालिका अनेक भागात पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये अनेक कुटुंबाची स्लममध्ये जसे हे आता आपले वेगवेगळ्या काम करणारे कामगारांच्या घरात पाणी साचलं आणि त्यांचं पूर्ण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे दैवत एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी अपघात परिस्थितीला मदत करणारे एक महाराष्ट्रातील ज्वलंत उदाहरण आहे. कुठेही काही होऊ द्या, शिंदे साहेब पहिल्यांदा तिकडे अपघाती ठिकाणी किंवा पावसाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शिंदे साहेब हे नेहमी मदत करतात. आणि त्याचाच एक अनुभव म्हणजे शिंदे साहेबांनी पालघर जिल्ह्यासाठी रेल केला. जाहीर केल्यानंतर ताबडतोब आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वरून न मागता आम्हाला पाठवून दिलं. या एरियामध्ये आम्ही वाटप करायला त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही त्यांना जी खिचडी वाटप केली होती ती पण त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे त्यांनी लगेच आमच्याकडे वरून एक शिधा वाटप म्हणून पाठवलं की त्यांना अजून लागेल म्हणून शिधा वाटप करण्यात. खरं तर 4-5 दिवसापासून लगातार पाऊस असल्यामुळे अनेक नागरिक हे अडचणीमध्ये अडकले होते. त्यांच्या घरामध्ये घराबाहेर पाणी शिरलं होतं, ज्यांना अन्नाचा एक कणही मिळत नव्हता. अशा लोकांची आता आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की त्यांना कोणी मदत केली, काय परिस्थितीमध्ये त्यांनी ते 4-5 दिवस खरं तर घालवले. मॅम, आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये पाणी जाम आलं होतं, तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब, पांडुरंग भोसले साहेब आणि दिनेश आठाळे साहेबांनी मदत केली आणि आम्हाला हे शिधा वाटप पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद आहोत की त्यांनी शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली. धन्यवाद. मी तृप्ती भोसले, जनतेचा लोकमानस, विरार पश्चिम.